चला तर मंडळी, पिकलेली केळी सोऱ्यामध्ये टाकून कुठली रेसिपी बनवतो त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि लॉंग व्हिडिओसुद्धा नक्की पहा। तर चला, आज आपण 2 केळ्यांपासून जबरदस्त अशी चवीची रेसिपी बनवतो। त्यासाठी 2 केळ्या मिक्सरला बारीक वाटून घेतलेल्या आहे। त्यानंतर वाटून घेतलेल्या प्युरीमध्ये थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, हिंग घालून घेतलं, 4 चमचे तेल घालून फेटून घेतलं। त्यानंतर आवश्यकतेनुसार बेसन पीठ घालून गोळा तयार करून घेतला। इकडे तेल गरम व्हायला ठेवलं, त्यामध्ये खोबरं तांबूस रंगावरती असं तळून घेतलेलं आहे। त्याचमध्ये डाळवे, मका, पोहे, कढीपत्ता आणि शेंगदाणे हे सुद्धा चांगलं आपल्याला तळून घ्यायचं आहे। तर आता हे तळून झाल्यानंतर इथे आपण पापडीच्या सोरेने इथे म्हणजे चाळणीने पापडी तयार करून घेतोय सुरुवातीला। तर यापासून आपण पापडी आणि शेव दोन्ही बनवणार आहोत आणि या दोन्हीचा पिकलेल्या केळीचा मस्त जबरदस्त खमंग नमकीन किंवा चिवडा तुम्ही म्हणू शकता असं आपण तयार करणार आहोत। अतिशय सुंदर होतो, कमी प्रमाणात का होईना एकदा नक्की ट्राय करा। खूप छान आणि सुरेख असा चिवडा तयार होतो। तयार झालेली आहे रेसिपी। कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब।